कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेत मजदूर यूनियन एवं विधिवत प्रांत कार्यालय धाकड़ मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी और महाराष्ट्र राज्य कृषि मजदूर संघ ने अपनी विभिन्न मांगों को लेकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रतिभा से नगर पालिका का चक्कर लगाते हुए विभागीय कार्यालय शहादा तक हड़ताल मार्च निकालकर एक बयान दिया। महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार ने बंजर और पड़ती जमीन पर कानून बनाया, वन अधिकारी कानून भी बनाया गया, लेकिन सरकार द्वारा उन दोनों कानूनों को लागू किए बिना ही पेज भरने के लिए भूमिहीन को जिस जमीन पर कब्जा है उसे बेदखल करने का नोटिस जारी किया। इसके अलावा बेघर लोग बंजर और बंजर भूमि पर घर बना रहे हैं, उन्हें अतिक्रमण हटाने का नोटिस भी जारी किया गया। प्रांत कार्यालयामध्ये आम्ही विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आमचा धडक मोर्चा जबरदस्त येऊन पोहोचलेला आहे आणि आमच्या या मागण्या तडीस लावण्यासाठी या ठिकाणी अधिकारी साळवे साहेब उपस्थित राहून मोर्चाकऱ्यांना त्यांनी त्यांच्या मार्फत आश्वासन दिलेले आहे की आम्ही जे काही मागण्या घेऊन आलेलो आहोत ते मागण्या आम्ही ताबडतोब मंजूर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही मोर्चाचं रूपांतर सभेत केलेलं आहे। आता सभेमध्ये आम्ही आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या म्हणजे वन दावे ताबडतोब मंजूर केले पाहिजे, गायरान जमीन नावावर झाली पाहिजे, विधवांना ताबडतोब पेन्शन मिळालं पाहिजे, जे मंडळ अधिकाऱ्यांनी जे रेशन या रेतीची तस्करी केली आहे ती तस्करी ताबडतोब थांबली पाहिजे। एका तासामध्ये 25 डंपर या मोयद्या गावामधून वापरले जातात, त्याची चौकशी कोणी करत नाही। मंडळ अधिकारी हा सुस्त झालेला आहे, ताबडतोब त्याची चौकशी करा, नाहीतर आम्ही येत्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि मंडळ अधिकारी सडो की पळो करल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। त्या भागामध्ये सर्रास तस्करी चाललेली आहे मुरुमची। एका तासामध्ये 15 ते 20 डंपर हे गेले वाळू वाहत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की कोणीतरी ॲक्सिडेंट पासून वाचलं गेलं आहे, कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, कोणाच्या अंगावर गाड्या येत आहेत, अतिशय ते ट्रक चालक आहेत ते अतिशय वेगाने ते टेम्पो चालवतात। येणाऱ्या काळामध्ये तिथं फार मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही।